हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. अलिबागवरून आम्ही आता आलो आहे आणि जस्ट आल्यावर थोडा वेळ बॅग्स वगैरे ठेवलं, रेस्ट केली आहे आणि निघालोय घराचं सामान आणायला. घर सेट करायचं आहे अजून. सो आज एकच दिवस सुट्टी आहे, उद्यापासून परत ऑफिसला जाणार. पूर्ण वीक माझा त्यामुळे ऑक्युपाईड असणार. सो आम्ही थोडा वेळ बसलो, नीट लिस्ट काढली काय काय सामान वगैरे आम्हाला घ्यायचं आहे त्याची. आणि आता आम्ही निघालो आहे, थोडंसं खातो बिकॉज आमचं ते गॅस कनेक्शन्स आणि ते सगळं पेंडिंग आहे. एक रात्री आधीच आम्ही शिफ्ट झालेलो, सो ते सगळं काहीच नाही केलेलं आहे. तर भांडी वगैरे सगळं तसंच, युटेन्सिल्स माझे किचनचं काही सेटअप झालेलं नाही आहे. सो हळूहळू आम्ही ते सगळं सेट करणार आहे. तर त्यासाठी आम्हाला बाहेर येऊन खायला लागतं आहे. तर आम्ही आता चाललो आहे, जेवतो पहिलं आणि एक लिस्ट काढली आहे. मग त्यानंतर थोडंफार जे सामान आम्हाला घ्यायचं आहे तर ते सामान आम्ही घेणार आहे. सो हाऊ वॉज युअर ट्रिप? व्हेरी नाईस, मजा आली. यू एन्जॉयड अ लॉट. माइंड फ्री झालं. तू खूप एन्जॉय केलंस. 2 महिने माझं थोडं हेक्टिक काम चाललेलं, त्याच्यानंतरचा हा जरा ब्रेक खूप भारी होता माझ्या. आफ्टर अ लॉंग टाइम ना? येस, आफ्टर अ लॉंग टाइम इट वॉज अ नाईस ब्रेक. माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती, त्यात मी अजून लय मजा केली असती. सो आम्ही आता आलोय या रेस्टॉरंटमध्ये. मी हाय कोळी. सो मी हे जो खूप ऐकलेलं आणि हे माझ्या घराच्या एकदम जवळच आहे. प्रॉन्स थाली काय पाहिजे ते तू बोल. मला खायचं. प्रॉन्स थाली बोल. भारी आहेत ना कोंबडी वगैरे. हार्डवेअर मध्ये जागा, मग हार्डवेअर मध्ये जाऊन घेऊन ये. हो, आमची शॉपिंग असं काय एवढं चांगलं काय भेटलं नाही आहे सामान. आम्ही जातो थोडं काय घ्यायचं भेटणार. सो हे आहे ऑफिस माझं आणि हा मॉल आहे. तर इथेच आम्ही ऑफिसच्या जवळ आलेलो HDIY मध्ये. सो आम्ही हे प्लांट घेतला आहे घरी ठेवायला माझ्या. माझ्यासाठी मग कोण उभा होत असलं ना तर ट्राय करा. आम्ही चाललोय प्लांट्स घेऊन घरी. गाईज, आम्ही आता चष्मा घेतलेला आहे. माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत होता एवढ्या दिवसापासून. लाईक कंटिन्यूस स्क्रीनला एक्सपोज असल्यामुळे
डोळ्यातून पाणी यायचं आणि हेडेक व्हायचं, तर त्यासाठी स्पेक्स घेतलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी. सो गाईस, सुट्टी झाली, मजा केली, न्यू इयर पार्टी झाली. आता आम्ही घरी येऊन सगळी साफसफाई पण केली आहे कम्प्लीट. आमच्या घराचं सेटिंग पण कम्प्लीट झालेलं आहे. नेहाने फुल आल्याच्या नंतर एकदम घाई गडबडीत सगळी कामं केलेली आहेत. घराचं सगळं सेटिंग कम्प्लीट केलं. आता फक्त किचन राहिला आहे आमचा. ते थोडं टेक्निशियनला बोलवायला लागणार, त्यासाठी ते काम अडकून राहिलं. ते उद्या सकाळी होऊन जाईल. मग पूर्ण घराची सेटिंग झाली. मग आम्ही तुम्हाला आमची होम टूर पण देऊ नवीन घराची. थोडं किचनचं क्लिनिंग आणि सेटअप बाकी आहे, बिकॉज त्याच्यामध्ये थोडं ड्रिलिंग वगैरेचं लागणार आहे करायला, तर म्हणून आम्ही ते थोडं पेंडिंग ठेवलं आहे. पण बाकी सगळं घर आम्ही प्रॉपर सेट केलं आहे. तर उद्या सकाळी उठून आम्ही किचनचं पण थोडंफार काही ते काम करून घेऊ. प्रतीकला तर ऑलरेडी 3 दिवस सुट्टी झाली आहे, तर त्याला पण त्याचं काम करायला जायचं आहे, तर तो तर काय नसेल उद्या. सो मलाच ते करायला लागणार आहे. तर मी थोडंसं किचन अरेंज करायला उद्या ट्राय करेन आणि चालू करेन माझं किचनचं काम. बट तोपर्यंत आम्हाला बाहेर खायला लागतं आहे. ॲज आय टोल्ड यू, आम्ही दुपारी पण बाहेरच खाल्लेलं. आत्ता वाजले 11:15 झाले आहेत आणि आम्ही म्हणजे आम्ही आलेलो तेव्हापासून आम्ही क्लिनिंग आणि काय अरेंजमेंट सगळं ठिकाणी सगळं सामान लावायचं ह्याचंच पाठवतो. बिकॉज आता नेक्स्ट वीकमध्ये पूर्णपणे मला पण काम आहे, प्रत्येकाला पण त्याचं काम आहे. सो आम्हाला परत टाईम नाही भेटणार आणि मग त्या घाणमध्ये राहायला आम्हाला पण बरोबर नव्हतं वाटत. सो इट्स ऑलरेडी डन नाव. ओनली किचन इज लेफ्ट. सो ॲज सून ॲज किचन झाला तर मग आम्ही ॲज युजल आमची डेली रुटीन चालू करू शकतो. आणि रिलॅक्समध्ये आम्ही स्वतः फिटनेसवर पण रेझोल्युशन हे केलं आहे आम्ही की आम्ही स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देणार आहे. येस, पर्सनॅलिटीवर आम्ही थोडंसं आमच्या वर्कआउट करणार आहे आणि प्रॉपर बॉडी मेंटेन करणार आहे. स्वतःच्या ईटिंग हॅबिट्सवर, हेल्थवर नीटपणे लक्ष देणार आहे. आणि त्यासाठी म्हणून हेल्थसाठी म्हणून मी चष्मा बनवून घेतला. बिकॉज माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत होता, एक्झर्शन होत होतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं मी गेली आज आणि चष्मा बनवून घेतला. माझ्या हेडेक होत होतं त्यामुळे. तिच्यासोबत मी पण बाय वन गेट वन फ्रीमध्ये एक चष्मा बनवून घेतला. येस, लेन्ससाठी नवीन चष्मा बनवून घेतलेला आहे आज. आता अशा प्रकारे आम्ही आमच्या न्यू इयरची चांगली सुरुवात केली आहे. घराची क्लिनिंग करून, सगळं चांगल्या गोष्टी करून. सो आय होप की हे न्यू इयर आमच्यासाठी एकदम चांगलं जाऊ आणि चांगल्या गोष्टी आमच्याबरोबर होणार आहेत असं आम्ही प्रे करतो आहे आणि विश करतो आहे. सो हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते. आम्ही भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. बघा मी कशी आईस्क्रीम खाते ते. बदाम खातो? नाही काय खायचं. अरे बदाम सर्दीचा नसतो, काय टेन्शन नाही. सर्दी खोकला सगळं जॅम झालंय, तरी पण ह्यांना पाहिजे टेस्ट करायला. आमचं तर जेवण झालंय आणि आम्ही फालुदा खायसाठी आलोय. पुट इट इन दिस. सो दिस इज आवर फालुदा, अमेरिकन ड्राय फ्रूट फालुदा. बघून तुला वाईट वाटतं? मला दिलं नाही तर पोटात दुखेल यम्मी खाऊन. बघा काहीच सर्दी खोकला सगळं ताप वगैरे येत असताना पण आईस्क्रीम खाणं काय सोडत नाही. एवढा वेळ माझ्या तोंडाकडे बघून वाट बघत होता मी कधी बोलते घे म्हणून खा. लगेच दिलं तर लगेच घेतलंय. आता बघा कसा खातोय. सगळं पेप्सी पितो, कोल्ड्रिंक्स पितो, सगळं
आईस्क्रीम खातो आणि मग खोकत बसतो. झालं का? झालं बस का?